नाशिक जिल्ह्यातील मनमाड, चांदवड, नांदगाव आणि मालेगाव या तालुक्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। पावसामुळे शेतातील उभी पिकं ही आडवी झाली आहेत। कांदा, मका, कापूस यांच्यासह इतर सगळीच पिकं यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नांदगाव तालुक्यातील दहेगाव इथल्या शेतकरी अनिल तुसे यांचं 5 एकर कापूस पीक कालच्या पावसानं पूर्णपणे जमीनदोस्त झालंय। या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप जेजूरकर यांनी। काल रात्री झालेल्या मुसळधार व अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठे नुकसान केलेले आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील दहेगाव या शिवारात। या ठिकाणी जे आहेत शेतकरी अनिल तुसे यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 5 एकर जे होते ते कपाशीचं क्षेत्र होतं, हे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं आपल्याला या दृश्यांद्वारे पाहायला मिळत आहेत। सोन्यासारखं हे कापसाचं पीक होतं, आता हे पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झालेलं आहे आणि जमिनीला ते भिडू लागलेलं आहे। दादा, काय सांगाल, नेमकं शेती पिकांची काय काय नुकसानी झालेली आहे? 28 सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे उभी पिकं आडवे झाले। 6 फूट उंचीची कपाशी जमिनीला लोळायला लागली। कसंबसं त्याच्यातून कपाशीचं पीक साधारणपणे परिश्रम करून उभं केलं। त्यानंतर परत काल रात्रीच्या पावसाने पूर्णपणे भुईसपाट झालं। हाताशी आलेला कापूस असा पाणी भिजून गेला, मातीत गेला। आता उद्ध्वस्तपणाबाबत शेतकऱ्यासाठी शासन काय करतं हे लक्षात घ्यावं लागेल। मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांची शेती पिके पुन्हा एकदा नेस्तनाबूत झालेली आहेत। यामुळे शेतकऱ्यांना आता उभारी मिळणं थोडं अशक्यच आहे। मायबाप सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करताना दिसत आहेत। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, दहेगाव, नाशिक। पुढची बातमी आहे वाशिम मधून।